नमस्कार प्रेक्षकांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की लीला एजंटच्या घरी रात्रभर आजीचं बोट धरून झोपलेली असते, कारण तिला तिच्या घरी रेऊसोबत रेऊचा बोट धरून झोपायची सवय असते. सकाळी जेव्हा आजी उठतात तेव्हा त्या पाहतात की लीलाने माझं बोट धरलेलं आहे आणि त्या लीलाच्या तोंडावरून हात फिरवतात आणि तिलासुद्धा उठवतात. त्यावेळी लीला म्हणते की आजी, तुम्ही खरंच बेस्ट रूम पार्टनर आहात. तिथे जशी रेऊ होती तसं इथे तुम्ही माझी काळजी घेत आहात. मी आजपासून तुमच्याच रूममध्ये झोपणार. त्यावेळी आजी लीलाला सांगतात, नाही ग लीला, आज का एकदा सत्यनारायणची पूजा झाली की तू अभिरामच्या रूममध्ये शिफ्ट होणार आणि तिथेच झोपणार. त्यावर लीला म्हणते, नको ना आजी, प्लीज मला इथेच झोपू द्या ना. एजंटच्या रूममध्ये नको, मला भीती वाटते. त्यावर आजी हसतात आणि तिला वेडाबाई म्हणतात. पुढे आता आजी तिला म्हणतात की आज पूजेसाठी छान तयार हो आणि ही साडी तू आज घाल. त्यावर लीला म्हणते की नको आजी, माझ्याकडे आहेत ना कपडे, मी आणलेलं आहे सामान. पण आजी म्हणतात, नाही, आज सासरच्यांनी दिलेली साडीच घालायची असते पूजेसाठी, तेव्हा तू हीच साडी घाल. त्यावर लीला म्हणते, हो का, पण एजंटसाठी सुद्धा माझ्या आईबाबांकडून ड्रेस यायला हवा होता ना, पण त्यांना तर काहीच माहीत नाही आहे आणि माझं लग्न होणार हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं ना. तर इकडे आजी विचार करतात की एकदा कालिंदीने अभिरामसाठी कुर्ता दिला होता, तर तोच कुर्ता अभिरामला घालायला देऊयात आज पूजेसाठी. आणि त्या लीलाला म्हणतात की अभिरामचं मी बघते, तू तयार हो. त्यानंतर लीलाला रेऊचा फोन येतो आणि रेऊ म्हणते की ताई, मी तुला रात्री खूप मिस केलं. कधी एकदा सकाळ होईल आणि तुला फोन करेल असं झालं होतं. बाबासुद्धा लीलाशी बोलतात की लीला, तू कशी आहेस, सगळं ठीक आहे ना. त्यानंतर तिथे कालिंदी येते आणि कालिंदी फोन घेते आणि म्हणते की तू आजीच्या रूममध्ये झोपली होतीस. त्यावर लीला म्हणते की हो मावशी आई, मी इथेच झोपली होते आणि मी इथेच झोपणार आहे आता. त्यावर कालिंदी मनातल्या मनात म्हणते की काय, ही आता तिथे झोपणार, मला तिथे जायला हवं. आणि ती म्हणते, अगं लीला, आज तिथे सत्यनारायणची पूजा आहे ना, आम्हाला बोलवलं नाही. तू आजीशी बोलून घे आणि आम्हाला बोलवायला सांग. त्यावर लीलाचे बाबा कालिंदीला ओरडतात आणि म्हणतात, काही काय कालिंदी, एकदा आपण मुलीची पाठवणी केली ना, आणि बोलवायचं नाही बोलवायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण कालिंदी काही ऐकत नाही आणि म्हणते की जरी बोलवलं नाही तरी काय झालं, आपलं काम आहे ना जायचं, नाहीतर लोक नावं ठेवतील, आपण जाऊयात पूजेला. पण लीलाचे बाबा म्हणतात की नाही, मी काही येणार नाही, तुला जायचं तर तू जा. तर कालिंदी म्हणते, बरंच झालं तुम्ही येणार नाही, नाहीतर तिथे तुम्ही मला टोकाल की असं बोलू नको, असं करू नको, त्यापेक्षा मी एकटीच गेलेली बरी. आणि ती लगेच इकडे येण्याची तयारी करायला जाते. इकडे आता अभिराम किचनमध्ये काहीतरी बनवत असतो. तेवढ्यात तिथे अभिरामची आई येते आणि म्हणते की अभिराम, छान घमघमाट सुटला आहे हा, आणि हो, आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्यानंतर लीला तुझ्या रूममध्ये शिफ्ट होईल. पण अभिराम काही ऐकत नाही आणि म्हणतो की तिची सोय मी गेस्ट हाऊसमध्ये केली आहे. त्यावर आई म्हणतात की अभिराम, गेस्ट हाऊसमध्ये पाहुण्यांची सोय केली जाते, लीला पाहुणी आहे का, आणि तू प्लीज असं तिच्याशी वागू नकोस. मला माहीत आहे ज्या परिस्थितीमध्ये तुमचं लग्न झालं आहे तुझ्यासाठी ते स्वीकारणं कठीण आहे, पण तरीही ती तुझी बायको आहे ना, आणि तिच्यासाठी हे नातं ती पहिल्यांदाच अनुभवत आहे. त्याबद्दल तिच्या मनात कटुता निर्माण होऊ देऊ नकोस, आणि बायको म्हणून तिचा अधिकार तर तिला दिलाच पाहिजे ना. आज पूजेसाठी तू तयार हो, मी तुझ्या रूममध्ये कुर्ता ठेवला आहे. असे म्हणून आई तिथून निघून जातात. इकडे आता अभिरामने गॅसवर दूध तापत ठेवलेलं असतं. तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो फोनवर बोलत तिथून निघून जातो. त्यानंतर तिथे लीला येते किचनमध्ये आणि ती विचार करते की चहाशिवाय माझी सुरुवात कशी होणार. चला आता मी चहाच बनवते. आणि ती मसाला चहा बनवायचा विचार करते आणि किचनमधले मसाले शोधून ते कुटून घेते आणि त्याचा चहा बनवते. असे करत असताना ती सगळीकडे पसारा करून ठेवते. चहा बनवून झाल्यावर ती विचार करते की आता एकदा टेस्ट करून बघते, म्हणजे काही कमी जास्त असेल तर मला नीट करता येईल. ती चहा पिणार तेवढ्यात तिथे लक्ष्मी येते
आणि लक्ष्मी म्हणते की हे काय करतेस तू, चहा कशाला पितेस, आज घरात पूजा आहे ना, त्यासाठी उपवास करावा लागतो. त्यावर लीला म्हणते की हो माहीत आहे मला, पण चहा तर उपवासाला चालतो ना. पण लक्ष्मी म्हणते की हे जहागीरदारांचं घर आहे आणि नव्या नवरीने असा उपवास करायचा नसतो. तो उपवास काय, तो तर कोणीही करेल खाऊन पिऊन, पण हा उपवास निर्जळी करायचा असतो. तुला पाणीसुद्धा पिता येणार नाही, फ्रूट्स वगैरे तू काहीच खाऊ शकत नाहीस. डायरेक्ट संध्याकाळी जेवण करायचं, दिवसभर तुला असाच उपवास करायचा. त्यावर लीला म्हणते बापरे एवढं अवघड. मग लक्ष्मी म्हणते तुला वाटतं ना एजेने तुला स्वीकारावं, तुला या घरात मान सन्मान मिळावा, मग थोडे कष्ट तर घ्यावेच लागतील. मग लीलासुद्धा म्हणते की हो चालेल, मी करेल निर्जळी उपवास. पण लक्ष्मी म्हणते पण हे बघ, हे असं कोणालाही सांगू नकोस, आणि मी सांगितलंय हे तर अजिबात सांगू नकोस, कारण तुला या घरात अजून स्वीकारलेलं नाही आहे. आणि मी जर तुला अशा पद्धती सांगायला लागले तर सगळ्यांना वाटेल की मी तुला मदत करते आहे. त्यामुळे हे कोणालाही कळता कामा नये की मी तुला असं सांगितलं आहे. लीलासुद्धा हो म्हणते की कोणालाच नाही सांगणार. इकडे आता किशोरला साळुंकेचा फोन येतो आणि साळुंके विचारतो की मी तुम्हाला एवढी मदत केली लीलाचं लग्न एजेशी लावून देण्यासाठी, पण तुम्हाला मी एक प्रश्न विचारतोय की तुम्ही असं का म्हणालात की लीला माझ्या काही कामाची नाही आहे, प्लीज मला ते सांगा. तेव्हा किशोरला आठवतं डॉक्टरने लीलाच्या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं असतं की लीला कधीच आई होऊ शकणार नाही, आणि त्यामुळेच त्याने एजेचं लग्न लीलाशी लावून दिलेलं आहे. पण तो साळुंकेला असं काही सांगत नाही डायरेक्टली, आणि म्हणतो कळेल, लवकरच कळेल, आणि सगळ्यांनाच ही गोष्ट कळेल. आणि तो फोन ठेवून देतो. इकडे आता किशोर देवासमोर देवघरात बसलेला असतो. तेवढ्यात तिथे आजी येतात आणि त्या किशोरशी बोलतात की तुला असं बघून मला खूप छान वाटत आहे किशोर. किशोर आजीला म्हणतो की आजी, आज सत्यनारायणाची पूजा आहे ना, तू काय मागणार आहेस सत्यनारायणाकडे. त्यावेळी आजी म्हणतात की हेच की अभिरामचा संसार सुखाचा होऊ दे, सगळं काही सुरळीत होऊ दे, हीच एक माझी सत्यनारायणाकडे प्रार्थना आहे. आणि आजी तिथून निघून जातात. इकडे आता अभिराम किचनमध्ये परत येतो आणि बघतो तर काय, त्याने जे दूध तापवत ठेवलं होतं त्याचा चहा बनवलेला आहे आणि सगळीकडे पसारा करून ठेवलेला आहे. हे बघून तो खूप चिडतो आणि सायरन वाजवतो. सायरन वाजल्यानंतर आता हॉलमध्ये सगळेजण जमा होतात. सायरनचा आवाज ऐकून लीला इकडे तिकडे पळायला लागते आणि म्हणते आग लागली, आग लागली, पळा पळा पळा. तेवढ्यात आजी तिला थांबवतात आणि म्हणतात लीला शांत हो, शांत उभी राहा. पुढे आता एजे विचारतो की मी किचनमध्ये जे दूध तापवत ठेवलं होतं त्याचा चहा कोणी बनवला. हे ऐकल्यानंतर लीलाच्या चेहऱ्याचा तर रंगच उडतो आणि हा भाग इथेच थांबतो. तर कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.